संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हॉस्टेलसाठी अर्ज केले होते म्हणजे समाज कल्याण वसतिगृहासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल आणि आता जर तुमचे स्वाधारचे फॉर्म भरता येत नसेल तर त्यांच्यासाठी एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे याबद्दलची संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। आणि या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे सुद्धा सर्व विद्यार्थी जे वाट बघत आहे की आमचा हॉस्टेलचा फॉर्म भरलेला आहे, आता स्वाधारचा फॉर्म भरता येत नाही आहे तर नेमकं काय करायचं, ऑफिसमधून सुद्धा कोणत्याही प्रकारचे तुम्हाला अपडेट मिळत नाही आहे। तर आता आपल्याकडे एक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे जे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वसतिगृहाला लागू होतात त्याबद्दलचं एक परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असणार आहे। तर नेमकं यामध्ये काय दिलेलं आहे आपण संपूर्ण अपडेट चेक करणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना शांतपणे नेमकं हे ऐकून घ्यायचं आहे की यामध्ये काय दिलेलं आहे, कारण यामध्ये दिलेली गोष्ट लवकर लक्षात येत नाही। बघू शकता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की समाज कल्याण विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृह व स्वाधार योजना HMS या साईटवर म्हणजे सुरू आहे। तर या पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे। संदर्भ 1 मधील सूचनेनुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सदर पोर्टलवर प्रथमतः वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे। ज्या पात्र गुणवत्तेअभावी शासकीय वसतिगृहात निवड झालेली नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रणालीद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता ग्राह्य धरले जाणार असून नियमानुसार पुढील पडताळणी होणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे त्यांनी स्वाधार योजनेसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही। शेवटच्या वाक्यामध्ये तुम्हाला सगळं समजलं असेल। जर तुम्ही हॉस्टेलला अर्ज केलेला आहे तर तुम्हाला स्वाधारसाठी अर्ज करण्याची गरज नाही आहे। ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज केला नाही त्यांनी वरील पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे। जर ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी अर्जच केला नाही आहे तर ते डायरेक्ट स्वाधारचा फॉर्म भरू शकतात। त्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे। त्याप्रकारे तुम्ही अर्ज भरा। यामध्ये जी 30 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली होती परंतु आता तारीख 16 करण्यात आलेली आहे। तर 16 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर लास्ट पॅरेग्राफमध्ये काय दिलं आहे बघू शकता। त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपल्या महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे त्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही। त्याबाबतची सूचना नोटीस बोर्डवर प्रदर्शित करावी। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी 30/11/2024 तर ही चेंज होऊन 16 झालेली आहे वरील पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा। तसेच स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची स्वाक्षरांकित प्रत त्या अनुषंगाने कागदपत्र विद्यालयात महाविद्यालयाकडून प्राप्त करून घ्यावेत। तर महाविद्यालय हे ॲक्सेप्ट करत नाही आहे त्यामुळे डायरेक्ट समाज कल्याण ऑफिस ॲक्सेप्ट करत आहे। जर तुमचे महाविद्यालय ॲक्सेप्ट करत असेल तर तुम्ही एकदा विचारू शकता। सदर अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयात सादर करण्याची तारीख आपणास अलाहिदा करण्यात येईल। वरील प्रमाणे सूचना महाविद्यालय नोटीस बोर्डवर लावावे हे सूचना पूर्ण महाविद्यालयासाठी दिलेल्या होत्या। तर ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला हे क्लिअर झालेलं आहे की ज्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेले आहे त्यांना स्वाधारसाठी अर्ज करायची गरज नाही आहे। तुम्ही पहिल्या पॅरेग्राफमध्ये शेवटच्या वाक्य जे आहे ते बघू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना डाऊट्स होते की आम्ही हॉस्टेलसाठी अर्ज केलेले आहे तर आता स्वाधारसाठी अर्ज कसे करायचे तर त्यांना अर्ज करायची गरज नाही आहे। त्यांच्यासाठी एक परिपत्रक परत निघणार आहे की त्यांना फॉर्म मागवण्यात येईल। त्याप्रकारे जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। त्यानंतर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करावं लागेल कारण डॉक्युमेंटरी जेवढे अपडेट असतात त्या सर्व टेलिग्राम चॅनलवर आपण उपलब्ध करून देतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। जशी आपल्यापर्यंत अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल व आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।